हॅलो नमस्कार. कशात सगळेच जण बरे आहे सगळी मस्त म्हणजे त्याचा रोजची सकाळ आमच्या दादूपासूनच होत आहे कारण की आता दादू लवकर लवकर उठत आहे. आता दादूची ब्रश सुरू आहे. मी तर मस्त रेडी झालेली आहे कारण की आज आम्हाला जायचे आहे मस्त दादूला पोलिओ पाजायसाठी आणि पोलिओ पाजायला आम्ही त्याला लवकर नेणार आहोत तुमच्या इकडे पण. तर आता हा तर ब्लॉग उद्या येणार आहे. तर ज्यांनी कोणी आपल्या बाळांना पोलिओ वगैरे पाजले असेल ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आज आमच्या घरी कोणीतरी येणार आहे सरप्राईज, ते तुम्हाला समोर बघायला मिळेल. तर म्हणून व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. मी दादूला फ्रेश करून देते मग भेटते. बाय बाय. पाणी ठेवू आपण. कोणासाठी कोणासाठी? कोणती दीदी बेटी? स्वरा दीदी. कुठे ठेवलं पाणी? आपण पाय धुवायला सांग बरं. जवळ जाऊन सांग ना मला. कुठे आहे कुठे? जवळ 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 जा ना. हा असं इथे इथे पाय धुणार. अच्छा स्वरा दीदीसाठी पाय धुवायला पाणी ठेवलं गा. गडवा गडवा. हो आणतो बेटा. कसे धुईल सांग बरं पाय. उभा होऊन दाखव बरं. कुठे उभा होईल स्वरा दीदी? इथे इथे. अच्छा कोण कोण पाय धुणार? अजून मम्मा नाही? मम्मा स्वरा दीदी ओम दादा. ओम दादा धुते. हा ओम छान आहे ना? हा कोण गंदा आहे? कोण धुवेल? दीदीच. दीदी छान आहे. हो हो दाखव तुझ्या न्यू ड्रेस दाखव. हा कोणी घेऊन दिलं? हो दीदी घेऊन दिलं. पप्पा घेऊन दिले. पप्पा हो कुठे तुझे पप्पा? हो छान आहे पप्पा दादूचे. वाट बघता बघता ताई जिजू स्वरा आणि आमचं ओम बाबा आलं मस्त. आणि घरी त्यांचं चहा नाश्ता वगैरे झालं आणि आम्ही निघालो पोलिओ डोस प्यायसाठी. मस्त अयांशला आणि स्वरा आता 5.5 वर्षाची आहे तर तिला पण देतील असं होतं. आणि आमचा ओम दादा तो पण आता 1 वर्षाचा आतमध्येच आहे. तर ह्या तिघांना पण आम्ही पोलिओ पाजायसाठी निघालो. घराच्या थोड्याशा समोर गेलो तर तिथं शिबिरच लागलेला होता. तर सर्वात आधी अयांशला दिला. बघा अयांशचे पप्पा त्याला घेऊन आहेत मस्त. पोलिओ वगैरे हे खूप जरुरी असते मुलांसाठी. 5 वर्षापर्यंत हे पाजलं जातं. फक्त 2 बुंद. कारण की 2 दिवसाच्या आधी अंगणवाडीवाली आली होती आणि तिनं आम्हाला सांगून गेली होती की पोलिओ डोस आहे. तर ताई आणि जिजू हे जाणार होते गावी म्हणून ते आमच्याकडे आलेले होते. मस्त त्यांच्यासाठी मी स्वयंपाक वगैरे पण करून ठेवलेला होता. आणि मस्त मसाले भात कढी आणि शिरा वगैरे त्यांनी मस्त एन्जॉय वगैरे केलं. खाल्लं वगैरे. इथे सर्वांचा आता पोलिओ डोसचा कार्यक्रम सुरू आहे बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर ते निघणार होते तर ते निघालेत आणि मला जास्त काही वेळ मिळाला नाही त्यांच्यासोबत राहायसाठी कारण की त्यांना खूप घाई होती. ते गेल्याच्या नंतर आम्ही आराम वगैरे करून घेतला आणि हे दुसऱ्या दिवसाचं मॉर्निंग झालेलं आहे. इथे मी आता चहा प्यायला घेतला आहे. म्हटलं चला खूप दिवसानंतर आता सकाळी मॉर्निंगला रोज जिरा पाणी होत आहे. आज म्हटलं चला चहा प्यायची इच्छा झाली तर चहा पिऊन घेऊया. तर मी स्वतःसाठी चहा केला आणि कामवालीसाठी पण एवढ्यातच येणार होती. 10 वाजले होते तर एवढ्यातच येणार राहते ती. तर तिच्यासाठी पण करून घेतला आणि तिला पण दिला आणि मी पण घेऊन घेणार होती इथे चहा. आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता रात्रीचं वरण उरलेलं होतं. रात्री आम्ही केलं होतं मुगाचं वरण. तर त्याचं काहीतरी स्पेशल डिश असं करायचं म्हणून मी विचार केलेला होता. कारण की कोणती पण वस्तू वेस्ट करण्यात काही अर्थ नाही आहे. त्याच गोष्टीपासून जुन्या गोष्टीपासून नवीन काहीतरी करणं हे माझी आवड आहे मस्त. तर इथे वरणापासून मी काहीतरी बनवणार आहे. तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा नक्की. बघा हा रात्रीचं वरण आहे मुगाचं. तुम्हाला कोणताही वरण चालेल. चला तर मंडळी आता माझी मस्त पूजा झालेली आहे. बघा मस्त टिका वगैरे लावून टाकलं की नाही. म्हटलं चला आता चहा घेऊन घेऊया कारण की थंडीच लई आहे बा. आणि मी छान असा आता युनिकवाला आज नाश्ता बनवणार आहे. रात्री जर आपल्या घरी वरण उरत असेल तर त्या वरणाचं आपण काय करायचं त्याच्यासाठी सकाळचा उपयोग मी तुम्हाला सांगणार आहे. आता मुगाचा वरण मी रात्री केलेला होता. काल ताई जिजू वगैरे पण आलेले होते. तुम्ही बघितलेच असेल पण त्यांच्यासोबत काही ब्लॉग घ्यायला मिळालं नाही कारण की ते खूप घाईमध्ये होते आणि लवकर चालले गेले होते आणि खूप काही धांदल झालेली आहे. हे समोर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि हा बघा हा रात्रीचा वरण उरलेला आहे. तर याचा तर मी काय करणार आहे हे तुम्हाला बघायसाठी माझ्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहावं लागेल. तर कंटिन्यू राहा. तोपर्यंत मी मस्त गरमागरम चहा घेते. बघा मित्रांनो हा माझा इथे मी आधी कणिक भिजवून घेतलेली होती. हा तोच कटोरा आहे दिसत असेल तुम्हाला. इथे मस्त मी घेतलेला आहे ओवा जिरा मीठ हळद आणि तिखट चवीपुरतं. आणि याच्यामध्ये मग जो आपण बारीक किसलेला होता गाजर आणि इथे कोथिंबीर बघा हे सगळं काही इथे टाकून घ्यायचं आहे. हे टाकून झाल्याच्यानंतर त्याला थोडंसं असं मिक्स करून घ्या. मस्त छान छान किती मस्त दिसत आहे बघा. गाजर असेल तरी चालेल नसेल तरी पण चालेल. याच्या जागी तुम्ही बीटचा पण उपयोग करू शकतात. मग त्याच्यानंतर आपला जो वरण होता तो टाकून घ्यायचा आहे रात्रीचं मस्त. आणि वरण टाकून झाल्याच्यानंतर इथे टाकून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ. तुमच्याकडे ज्वारीचं पीठ असेल मक्याचं पीठ असेल किंवा कोणतंही पीठ असेल तरी चालेल तो टाकून घ्यायचा आणि याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं.
चला आता मिक्स करते मग भेटते मी इथे वरण टाकलेला होता तर त्याच्यानेच मिक्स केलं तर मस्त छान असा गोळा रेडी झालेला आहे. पाणी आधी टाकू नका, तुम्हाला लागल्याच्या नंतरच तुम्ही पाणी टाका. गाजर असे काही जरुरी नाही आहे, तुमच्याकडे असेल तर टाकू शकतात, नाही तर असं पण छान वाटते मस्त. आणि गोळा 5 ते 10 मिनटं तसंच ठेवून दिलं सेट व्हायसाठी. मग त्याच्यानंतर असं पराठा रेडी करून घेतला. बघा गाजरचं मस्त असं लाल लाल असं छान असं कोटिंग केल्यासारखं तिथे दिसत आहे मस्त. आणि त्याच्यानंतर सगळे पराठे मी असेच लाटून घेतले आणि माझ्याकडे होतं चीज मस्त, तर चीज टाकणार होती मी आज तिथे. तर बघू शकतात एकाच दोन्ही साईडनी मस्त त्यांना परतून घ्यायचं मस्त. आणि तुमच्याकडे तेल किंवा तूप असेल दोन्हीपैकी तुम्ही काहीही लावू शकता. आणि चीज आहे तर असं बारीक बारीक किसून तिथे सगळं काही टाकून घ्यायचं, तुम्हाला जेवढं पाहिजे असेल तेवढं. आणि मस्त छान असं वाटते चीजे चीजे. आणि जेव्हा खातो तेव्हा जेव्हा असं लांब लांब मस्त चीज असते की नाही, एवढं टेस्टी वाटते की नाही, खूप सुंदर. आणि याला तुम्ही चटणीसोबत म्हणा सॉससोबत म्हणा खाऊ शकतात आणि तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये पण देऊ शकतात. खूप चांगला आहे, हेल्दी आहे, कारण की हा याच्यापासून बनलेला आहे ना, वरणापासून म्हणा आणि गाजर सगळं काही हेल्दी तिथे आहे. तर बघू शकतात असं दोन्ही साईडनी आपल्याला शेकून घ्यायचं आहे, कारण की तो चीज बाहेर नाही आला पाहिजे. दोन्ही साईडनी शेकून घेतलं तर खूप छान टेस्टी आणि खूप मस्त वाटते आणि क्रिप्सी पण होते. बघू शकतात अंदर किती छान दिसत आहे की नाही चीज मस्त. तर घरी नक्की तुम्ही ट्राय करून घ्या, कारण की रात्रीचं उरलेलं आपल्याला काही खाऊशा वाटत नाही. आणि अशी काही नवीन एखादी डिश बनली असेल तर सगळेच जण मस्त आवडीनं खातील आणि कोणाला माहितीही होणार नाही की आपण कशाने बनवलेलं आहे आणि काय बा म्हणून. तर मी असे सगळे रेडी करून ठेवलेले होते पराठे. मग माझे अहो आले तर त्यांना देऊन दिलं मस्त गरम गरम खायसाठी. आणि त्यांचं खाऊन झाल्याच्यानंतर अयांशनी पण खाल्लं, आईनी पण खाल्लं. मग आली माझी वेळ. तर मला काही एवढी म्हणजे आरामात बसून खायची वेळ नव्हती, कारण की मला स्वयंपाक करायचं होतं, म्हणून मी इथंच बसली मस्त आणि टेस्ट करून बघितली. तर खूप छान झालेला होता. असेच नवनवीन तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील आणि माझी रेसिपी बघायला मिळतील. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय, भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये.